मध्ये या देशामध्ये वन भरपूर होते, वन 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 हा वन भरपूर होते, पण वनमंत्री नव्हते. अरे वनमंत्री नव्हते म्हणून तर वन होते. वनमंत्री असते तर वन राहिलेच नसते. वन भरपूर होते या देशामध्ये. किती सोन्याचा होता हा देश बघा. आणि या देशामध्ये वनामध्ये त्या झाडावर, त्या झाडाच्या फांदीवर जी चिडिया बसलेली होती ना, ती सुद्धा या देशातली सोन्याची होती. एवढा देश हा सोन्याचा होता. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. बोला बोला भारत देशातली माणसं का वो भारत मेरा, ऐसा भारत देश. सर्वांनी म्हणा, ज्याला येते त्याने पुढे म्हणा. पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देशातली माणसं का शिवकथा आहे. सर्वांनी देशाला वंदन करायचं. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और परम का पग पग लगता तेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. एक साथ हे राष्ट्र भारत राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र आहे. भारतातली माणसं आहेत मोठ्या प्रेमाने. अरे देशाविषयी गर्व असला पाहिजे आपल्याला. बाकीचे सगळे देश आहेत, भारत मात्र माता आहे. वा पखवाज, वा पखवाज. ताड़ी ताड़ी. हाँ शाबाश. कैलाश है कैलाश, बाळापूर नहीं. लाख रुपये दिले तरी हा आनंद मिळणार नाही. 1 लाख दिले तरी झाले. 3 दिवस राहिले आता. मुंबईला सुद्धा हा आनंद नाही. धरती ओ ऋषी मुनी जपते हरि नाम की माला, हरि ओ हरि ओ म्हणा. हरि ओ हरि ओ. यहाँ हरि पाक एक मौन है, राधा हरि ग्वाला, राधा हरि ग्वाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाल अपना डेरा, वो भारत देश है मेरा, भारत देश सगळे. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है. हाँ हाँ. जहाँ डाल डाल पर, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ी, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की वंदे. भरपूर सोनं होतं. भरपूर सोनं होतं या देशामध्ये. संपूर्ण देश हा सोन्याचा होता. संपूर्ण देश सोन्याचा होता. बघा इकडे माझ्याकडे. देश सोन्याचा होता. पण ज्या वेळेला या देशात सोनं होतं त्यावेळेला त्या देशामध्ये संस्कृती सुद्धा होती. आज सुद्धा आपल्या भारत देशासारखी संस्कृती जगात कुठेच नाही. मला डोक्यावर पदर या जगात कुठंच घेतला जात नाही, कुठंच घेतला जात नाही. खरं सांगतो मी.
बघा तुम्ही विचार करा, आपल्याकडे डोक्यावर पदर घेण्याची संस्कृती आहे, कपाळाला कुंकू लावण्याची संस्कृती आहे, साडी घालण्याची संस्कृती आहे. आम्ही अमेरिकेला गेलो तर एखाद्या ठिकाणी कुठंतरी साडी दिसत होती, एखाद्या ठिकाणी. कुंकू तर कधी दिसलंच नाही, बस दिसलंच नाही कुंकू तर कुठं. ही पदर तर बघायलाच मिळत नव्हता, कुठंच मिळत नव्हता. ही संस्कृती आपल्या देशात आहे. आमची कथा आपल्याला सांगते की आपली संस्कृती ही फार सुंदर संस्कृती, ती जपा. आपली जी भारत देशाची संस्कृती ना, ती काही केलं तरी मिळणार नाही महाराज, अजिबात मिळणार नाही, काहीच नाही. लोकमान्य टिळकाकडे एक माणूस गेला होता, संस्कृती कशी बघा. लोकमान्य टिळकाकडे एक माणूस गेला होता, अमेरिकेचा होता. म्हणजे टिळक, मला मराठी शिकायची आहे. टिळकांनी सांगितलं मराठी शिकता येत नसते, मराठी अनुभवावी लागते. नाही म्हणे मला शिकायची आहे मराठी, मला शिकवा आई. अरे बापरे, ते त्याच्यावर नसते म्हणे मराठी. मराठी कशी कुणीकडे वळेल काही सांगता येत नाही. हे जास्त विशाल दादाला माहिती आमच्या, कशी वळते ती, बरोबर आहे का नाही. मराठी ही कशी वळू शकते काही सांगता येत नाही, एवढी सुंदर मराठी आहे. म्हणे तुम्हाला मराठी शिकायची? म्हणे हां. ते समोरचा बंगला आहे म्हणे, पाटलाचं घर आहे, वाडा आहे. म्हणे हां. तिथं जाऊन फक्त त्या म्हातारीला विचारा म्हणा पाटील घरी आहेत का, एवढं विचार. पाटलाला बोलून आणा. बघा मराठी कशी आहे. दारात गेली आणि गेल्या गेल्या त्या इंग्रजानं हाक मारली, अमेरिकेच्या माणसानं, पाटील आहेत का घरात? त्या म्हातारीनं सांगितलं दारात जोडा दिसत नाही, दारात जोडा दिसत नाही. अहो जोड्याबद्दल नाही बोलत मी, पाटील आहेत का घरात? खुंटीला फेटा सुद्धा नाही. अहो मी फेट्याबद्दल बोलत नाही, मी पाटलाबद्दल बोलतोय. कोपऱ्यामध्ये काठी सुद्धा नाही. अहो मी काठीबद्दल नाही बोलत. तो म्हटला काय मूर्ख लोक आहेत, वेडेच लोक आहेत म्हणे. गेला टिळक, अहो काय वेडे लोक आहेत भारतातले तुमच्या. मी विचारतोय पाटील कुठे आहेत, तर म्हणते फेटा नाही, काठी नाही आणि जोडा नाही. टिळक हसले आणि टिळक म्हणले बरोबर आहे. त्यामुळंच म्हणलं की मराठी शिकावी लागत नाही, मराठी अनुभवावी लागते. ज्या अर्थी दारात जोडा नाही, कोपऱ्यात काठी नाही, खुंटीला फेटा नाही, याचा अर्थ पाटील घरी नाहीत. ही संस्कृती आहे, ही संस्कृती आहे कुणाची? भारताची. ही भारताची संस्कृती आहे. पश्चात संस्कृती आपल्याला काहीच गरज नाही. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेला गेले होते. शिकागोच्या धर्म परिषदेला स्वामी विवेकानंद गेले. बंधू आणि भगिनीनो या दोन शब्दामध्ये त्या ठिकाणी समाज जिंकला गेला. सगळे लोक स्वामी विवेकानंदाकडे आले. संस्कृती सांगतोय, एक तरुणी बांड 22 वर्षाची मुलगी, अत्यंत हुशार सुशिक्षित मुलगी स्वामी विवेकानंदाच्या जवळ आली. हात जोडले, स्वामीजी मला तुमच्यासोबत लग्न करायचंय, मी तुमच्या प्रेमात पडले, मला तुमच्या सोबत लग्न करायचंय. त्यावेळेला स्वामींनी विचारलं होतं की माझ्यासोबत लग्न करून तुझा फायदा काय? तरुण आहेस, चांगला मुलगा मिळेल, माझ्यासोबत लग्न करून काय फायदा आहे? त्यावेळेला त्या मुलीनं सांगितलं की स्वामीजी तुमच्यासोबत जर मी लग्न केलं तर तुमच्यासारखा विद्वान, तुमच्यासारखा हुशार मुलगा माझ्या पोटी जन्माला येईल. या देशाची संस्कृती एवढी सुंदर होती दादा की विवेकानंदाचे डोळे भरून आले आणि विवेकानंदांनी सांगितलं ताई अगं कधी लग्न होणार, मग कधी मुलगा होणार, त्यापेक्षा तू आजच मला मुलगा समज. ही या देशाची संस्कृती, ही संस्कृती आहे. भारत देश काही सामान्य देश नाही महाराज. या देशासाठी अनेक जणांनी प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, अनेक जण या देशासाठी गेले, लक्षात ठेवा. म्हणून ही कथा ही या भारत देशातली आहे. अनेक कथा आपण त्या ठिकाणी विचार करत आहोत. ही कथा एवढी प्रेमानं ऐकताय आपण की अतिशय आनंदानं आपण ही सगळी कथा ऐकताय. पार्थिव लिंग पूजनाचा महिमा मी आपल्या पुढे मांडला की कोणत्या पद्धतीनं कोणी कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी त्याबद्दलचा मी विचार मांडला. शूद्रांनी कोणत्या काळ्या मातीपासून, ब्राह्मणांनी कोणत्या मातीपासून शिवलिंग तयार करावं आणि याच्या पुढे पार्थिव लिंग पूजनाचं महात्म्य काय आहे याचा विचार 21व्या अध्यायामध्ये सूत महर्षी शौनकादी ऋषींना त्या ठिकाणी मांडतायत. आणि ही कथा सांगत असताना सूतजी सांगतायत की व्यासशिष्य सूतजी तुम्ही पार्थिव लिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितली. आता कोणत्या कामनापूर्तीसाठी, आता ऐका महत्वाचे तुमच्यासाठी, आता कोणत्या इच्छापूर्तीसाठी, कामनापूर्तीसाठी किती पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी याबद्दलचा विचार तुम्ही आम्हाला सांगा. शौनकादी ऋषींचा प्रश्न आहे सूत महर्षींना. आता माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. प्रश्न लक्षात आला तुमच्या? आता लक्षात प्रश्न आला असेल. हे बघा काय प्रश्न आहे की आमच्या मनातली इच्छा, अपेक्षा, काहीतरी कुणाच्या मनात संकल्प असतोच ना. माणसं सांगत नाहीत, गोष्ट सोडून द्या, सांगितले नाही पाहिजे म्हणा, पण आपण एखाद्या वेळेला एखादी गोष्ट देवाकडे मागत असतो.
प्रत्येकाच्याच मनात असतं की देवा आमचं असं झालं पाहिजे, देवा आमचं तसं झालं पाहिजे. नाही म्हणणाऱ्याच्या सुद्धा मनात असतंच हे. आम्ही काही देवा, हे बघा, आम्ही देवाला काहीच मागत नाहीत, हा सुद्धा अहंकारच आहे ना. नाही कळलं तुम्हाला? आम्ही हे बघा, आम्ही म्हणत असतो, बरोबर आहे का नाही, तुम्ही सगळे श्रीमंत माणसं आहात, मी फार गरीब माणूस आहे. गरीब म्हणण्यामध्ये सुद्धा सुक्त रूपानं अहंकारच आहे ना. नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला? कळतं ना? एक वाक्य सांगू का? एक वाक्य सांगतो. घराच्या बाहेर जायचं म्हटलं की तुम्ही चांगल्या पद्धतीनं मेकअप करता. शहरात जायचं म्हटलं की एखाद्याच्या घरी जायचे, मेकअप करता. थांबा ना, मला साडी बदलू द्या, साडी बदलायची, मेकअप करायचं, दागिने गळ्यात घालायचे. म्हणजे तुमची श्रीमंती पुढच्या माणसाला दिसली पाहिजे, हा तुमचा उद्देश असतो. तुम्ही नाही म्हणला तरी तोच उद्देश आहे. तुम्ही 100 बऱ्या नाही म्हणला तरी उद्देश तोच असतो, बोलून नाही दाखवलं तरी. पण एक वाक्य आता लिहून ठेवा. तुम्ही ज्या वेळेला घराच्या बाहेर पडता, कुणाच्या तरी घरी जाताना, त्यावेळेला तुमची श्रीमंती तुम्ही घरीच ठेवा. तुमच्यासोबत तुमची संस्कृती न्या, म्हणजे तुमच्या डोक्यावर पदर असावा. तुमची श्रीमंती लोक बघत नाहीत, तर तुमचे संस्कार लोक बघत असतात. तुम्हाला माहीत नाही, मी पुरुष आहे म्हणून मी सांगतो, मी तुमच्या मुलासारखा आहे. ज्यावेळेला तुम्ही एखाद्याच्या घरी जाताना, घरामध्ये पाऊल टाकल्या टाकल्या त्या घरातले माणसं एकच बघत असतात की ही बाई संस्कारी किती आहे. तुमच्या डोक्यावर जर पदर नसेल, कपाळाला जर कुंकू नसेल, तुमच्या बोलण्यामध्ये जर उद्धटपणा असेल, तर ती तुम्ही निघून गेल्याच्या नंतर लोक चर्चा करत असतात, माणूस चांगला होता बरं का, पण बाई जरा उद्धटच होती. मग मला असं वाटतंय, नाही बाकीच्या वेळेला, पण कमीत कमी माणसामध्ये सुद्धा नवऱ्याची इज्जत राखायला शिका. एवढं जरी केलं तरी शिवकथा सफल झाली आपली. बस, माणसामध्ये तरी नवऱ्याबद्दल आदर असला पाहिजे. लोक, हे बघा, तुम्ही ज्या दिवशी वाईट म्हणताना नवऱ्याला, त्या दिवशी सगळं गाव वाईट म्हणत असतं. वाईट जरी असला तरी तुम्ही म्हणायचं आमचे मालक तसे नाहीत, लगेच सगळ्याचे तोंड बंद होते. ग बाबा, त्याची बायको, मग आपल्याला काय करायचं, मृत असं म्हणतात लोक. लक्षात यायला लागले का? आणि तुम्हीच मग एखादा म्हणलं ना, तुमचा नवरा तिथे गाडी, हो ना, ती दरिंदर तसलाच, मग ती गावात चर्चा होती त्याची. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, ह्या हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मी सत्य मांडतो, हे चुकीचं आहे का सांगा? आपण आपल्या माणसाची इज्जत केली पाहिजे ना. लक्षात येते का तुमचं? आपल्या माणसाची इज्जत कोण करणार आहे? आपण करणार आहोत. आपण इज्जत केली पाहिजे. इकडे लक्ष द्या, काय सांगू लागलो. तुम्ही घराच्या बाहेर पडताना तुम्ही तुमची श्रीमंती घेऊन कधीच दुसऱ्याच्या घरी जाऊ नका. कारण ज्यांच्या घरी तुम्ही जाणार आहेत ते त्यांची श्रीमंती दाखवण्यासाठी दारातच उभे असतात. कळलं का नाही कळलं मला माहित नाही. लक्षात आलं? त्यामुळे तुम्ही संस्कृती दाखवा, लोकांना संस्कृती दाखवा. बरोबर आहे? बघा, आपल्या मनामध्ये कोणती ना कोणती इच्छा असते. बरोबर आहे? मग ती इच्छा पूर्ती होण्यासाठी, आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणत्या किती शिवलिंगाची पूजा करावी याबद्दलचा विचार मी आपल्याला सांगणार आहे. पटत असेल लिहून घ्या, नाही पटलं तर आमच्याकडे ह्या चॅनलवाले आहेतच, त्यांच्या चॅनलवर जाऊन तुम्ही ही कथा ऐकू शकता. म्हणजे लक्षात. अनिकेत कुठे गेला? आणि आहे इकडं बसलाय, ते आहे. हे खरं म्हणजे हे 3-4 पोरं आहेत ना, यांच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. कारण ही जी पोरं आहेत ना, ही एवढं चांगलं शूट करून आपल्याला, आपण व्हिडिओ बघत असताल ना, रोजचे रोज व्हिडिओ टाकलेले आहेत, मी टाकले, रोज टाकतो. ही सगळे, यांची सगळी कला आहे. एक 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या अनिकेतला किंवा या दादाला नाही म्हणलं तरी 1 तास लागतो. बरोबर आहे ना? 1 तास लागतो एक व्हिडिओ बनवण्यासाठी. आपल्याला लाईक करण्यासाठी काहीच लागत नाही, पण आपल्याला तेवढं सुद्धा जीवावर येतं. बरोबर आहे का नाही सांगा बरं मला? 1 तास लागतो एक व्हिडिओ बनवण्यासाठी. माझ्याकडे लक्ष द्या, मी का सांगतोय ते आता लिहून ठेवा किंवा ऐकून ठेवा. आपल्या अंतःकरणातली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी विद्यार्थी जे आहेत तिकडे बघा. आता विद्यार्थ्यांनी आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान शिवजीच्या 1000 पार्थिव शिवलिंग बनवावे आणि त्याची पूजा जर केली तर अंतःकरणातलं इच्छित फल त्याला प्राप्त होतं, असं शिवकथेमध्ये 21व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. पुढे चला, आता सांगतो. आता पुढचं ऐका की धनाची इच्छा असणाऱ्याने, धन जे लाचार असतात, पैसाच वाटतो ना ज्यांना, तुम्हाला पैसा भरपूर असा वाटतो का घरी? मग धनाची इच्छा असणाऱ्यांनी भगवान शंकराचे 500 शिवलिंग बनवावे. 500
शिवलिंग बनवावे आणि 500 शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाची पूजा जर तुम्ही केली तर तुमच्या जीवनामध्ये ती तुमची इच्छा पूर्ण होईल. त्याच्यानंतर एखाद्याला सगळं काही आहे पण मुलगा नाही, मुलगा नाही असं वाटतं ना बऱ्याचदा, आम्हाला मुलगा नाही, आम्हाला मुलगा नाही. आणि खरंच आहे, सगळं काही असलं आणि मुलगा नसला की माणसाचं मन लागत नाही. राजे महाराजांनी सुद्धा लिहून ठेवलंय की पुत्रहीनस्य मे राज्य आणि सर्व दुःखाय कल्पते. तर लक्षात येते माझं बोलणं. सगळं आहे पण मुलगा नाही, त्यावेळेला महाराज वाईट वाटतं. पण एक वाक्य सांगू द्या मला, मुलगा जरूर असला पाहिजे. पण आई तुम्ही लक्षात ठेवा, त्या मुलावर चांगले संस्कार घडवणं हे तुमचं काम आहे. हां, तुमचं काम आहे. हे बघा तुम्ही आता माझं हसण्यावरी नेऊ नका, विनोद म्हणून घेऊ नका. तुम्ही जर आता तुमच्या मुलाबाळाकडे नाही लक्ष दिलं तर पुढचं भविष्य फार धोक्यात आहे. हां, हे लक्षात ठेवा, फार भविष्य धोक्यात आहे. काळ फार बदलला आहे, जमाना फार बदलला आहे. म्हणून मी आज तुमच्या पाया पडतो, आज तुमच्या लहान लहान लेकराकडे फार लक्ष द्या, त्याच्या खाण्याकडे लक्ष द्या, त्याच्या राहण्याकडे लक्ष द्या, त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही आता लक्ष द्या. मी एकदम मराठी आणि सोप्या भाषेत सांगू का, एकदम गावठी भाषेमध्ये, बेसरमीचा फोक वला आहे तोपर्यंत वाकवावा तसा वाकत असतो, पण वाळल्याच्या नंतर मात्र तो मोडत असतो. त्यामुळे हे वले आहे तोपर्यंत त्यांना वाकून आकार द्या, त्यांना आकार द्या, आकार द्या. मातीचेच मडके असतात ना, मातीचेच मडके. मातीचं मडकं ज्या वेळेला मातीत पाणी काढलेलं ओली माती आहे, तुम्ही जसा आकार द्याल तसं ते घडत असतं, बरोबर आहे ना. पण तेच मडकं काय एकदा भाजलं की पुन्हा त्याला आकार देता येत नाही, ते फुटून जाईल पण त्याच्यात बदल होत नाही. म्हणून ही लहान लहान लेकरांवर संस्कार चांगले असले पाहिजे. हां, फार संस्काराला फार प्राधान्य. बरं, आपल्या मुलाकडे लक्ष ठ्या. माझी तर विनंती, जगातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आईंना विनंती, आई काहीही झालं तरी आपल्या मुलाला मोबाईल तुम्ही देऊ नका. आज बऱ्याच ठिकाणी मोबाईलमुळं 3-3 वर्षाच्या मुलांची डोळे गेलेत, त्यांना खऱ्या अर्थानं चष्मे लागलेत, गॉगल लागलेत. म्हणून मी विनंती करतो आपल्या शिवकथेतून की मुलांना खऱ्या अर्थानं मोबाईल बघायला देऊ नका, अजिबात देऊ नका. अनेकांची मुलं वायाला गेलेत महाराज. बघा इकडं माझ्याकडे लक्षात येईन तुमच्या, मी का सांगतोय ती. संस्कार असू द्या, संस्कारच नाही राहिले आता अलीकडं. कुठं राहिले संस्कार? संस्कार नाहीत, काही नाहीत, काही नाहीत. एक मुलगा बाप शिव्या देत होता मुलाला मोठ्या, हे भाडकाऊ शाळेत गेलं नाही का, हे भाडकाऊ बाजारात गेलं नाही का, हे भाडकाऊ इकडे गेलं नाही का, हे भाडकाऊ तिकडे गेलं नाही का. भाडकाऊ म्हणत होता मोठ्या मुलाला म्हणत असताना बारक्या मुलानं बघितलं. बारक्या मुलानं खेळणीतली रेल्वे हातात घेतली आणि त्यानं सुरू केलं, चला संभाजीनगर पुणे, ज्या भाडखावला बसायचं त्या भाडखावनी बसून घ्या, ज्या भाडखावला उतरायचं त्या भाडखावनी उतरून घ्या, चला गाडी सुटायची वेळ झाली, चला संभाजीनगर पुणे. बापानं बघितलं, नालायका शिव्या देतो म्हणून कानाखाली चापट मारली, रडलं पोरगं, रेल्वे टाकून दिली. 10 मिनटं रडलं, बाप निघून गेला. 10 मिनिटानं पुन्हा त्या पोरानं रेल्वे हातात घेतली आणि त्याचा खेळ चालू झाला. लेकरूच होतं ते. संभाजीनगर पुणे, ज्या भाडखावला बसायचं त्या भाडखावनी बसून घ्या, ज्या भाडखावला उतरायचं त्या भाडखावनी उतरून घ्या. आताच एका नालायक भाडखावमुळे गाडी 10 मिनिटं लेट झालेली आहे, चला बसून घ्या. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. तुम्हाला हसण्यासाठी बरं वाटलं असेल आता, पण संस्काराचा फार मोठा अभाव झाले. आम्ही कीर्तनकार झालो, इकडे बघा, आम्ही कीर्तनकार झालो, आम्ही कथाकार झालो, आम्ही आज व्यासपीठावर बसलोय. महाराष्ट्रात असं गाव नाही की आमचं तिथं कीर्तन झालं नाही. महाराष्ट्राच्या सगळ्या गावांनी जाऊन आलो आम्ही, सगळ्या गावांनी. मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ, उर्दू, कन्नड सगळ्या भाषेतली कीर्तन आहेत आमचे, सगळ्या भाषा येतात मला. एवढ्या आज महाराष्ट्रभर आमचं नाव आहे. आज कोण्या कोपऱ्यात जा, तुम्ही कोणताही ॲप असू द्या, त्याच्यावर तुम्ही आमचं नाव टाकलं तरी तुम्हाला आमचे व्हिडिओज बघायला मिळतील, आमचे कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. मी का सांगतोय, कशासाठी सांगतोय, आम्ही सगळीकडे फिरलो पण आम्ही आमची संस्कृती कधी सोडली नाही. आम्ही दुबईला सुद्धा जाऊन आलो, तिकडे सुद्धा जाऊन कीर्तन केले, पण आम्ही याच भाषेत कीर्तन केले. मी माझ्या भाषेत कधीच बदल होऊ दिला नाही. हां, कधीच नाही. तुम्ही कुठेही बघा, फेसबुक, यूट्यूब, इंस्टा कुठेही बघा, माझी जी मराठवाडी भाषा आहे बीड जिल्ह्यातली, त्याचा मला अभिमान आहे. मी ती अजून सोडली नाही, तसंच बोलतो मी, तसंच. हा, तुम्ही किती, मला शुद्ध बोलता येतं ना, मला येत नाही का? मी पुण्यात राहिलेलो आहे, मी पुणे विद्यापीठात शिकलेलो आहे, आळंदीत 12 वर्ष राहिलो मी, मला येत नाही का? हा, आमच्या गोविंद काळे तबला विशारद पुण्यामध्ये झालेले, तबला 10 वर्ष पुण्यामध्ये राहिला पांडुरंगजी पवार गुरुजींकडं. ही गुरुजी तर रघुनंदन महाराज तर अजूनही आळंदीला राहतात, हे तर अमरावती शहरामध्ये राहतात, अकोले शहरामध्ये.
आम्हाला येत नाही का सांगा? आम्हालाही शुद्ध बोलता येतं, पण आपली भाषा तशी नाही ना. विनाकारण कशाला महाराज आलेत संतरंजी, संतरंजी नाही सतरंजी म्हणी जा, नीट म्हणी जा जरा. संतरंजी कशाला? आगाऊपणानं कशाला बोलायचं सांगा? उर्मिला ताईच्या घरी आम्ही संतरंजी नको, सतरंजीच टाका, घोंगडी टाका. घोंगडी नाही, घोंगडीच आहे ती. लक्षात आलं का नाही? लक्षात ठेवा. आपली भाषा जी आहे त्या भाषेशी एकनिष्ठ राहा. लक्षात आलं? लईच अवघड आहे. हे आपल्या ह्याच्यातल्याच बाया आहेत ना, 5-6 महिने जाऊन राहते शहरामध्ये, संभाजीनगरला लेकरं सांभाळायला. लेकरं सांभाळायलात ना, ट्युशनला लेकरं असते, तिथं रूम करून राहायचं आणि तिथं राहायचं. आणि मग गावाकडे आल्यावर बघावं ह्यांचं शेवटच्या दिवशी अशा म्हातारीपाशी बसत्याने एखाद्या हे असल्या, आणि तिच्याचपाशी म्हणत्यान आमचे ते नाव, आमच्या त्यांचं नाव, आमचे ते नाव. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले, तिला कशाला सांगायला लागलीस तुमचे ते? तुझ्या नवऱ्याचं बाळातपणच तिने केलंय ना. आता आलीस आमचे ते ना, आमचे हे ना. तुमचे ते गावाची कुपाटी लावून गावात गेलेत राहायला संभाजीनगरला. तुला माहित नाही हे ना, एका बी दुकानदाराची उधारी दिलेली नाही. आमचे ते ना, आमचे 1.5 वर्ष झालं येऊन ना, आमचे ते ना, आमचे हे ना. लक्ष द्यायला लागले का बोलणं? इकडे बघा. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. आता बघा, चला इकडे लक्ष द्या. बघा, बेटे बेटे सावधान, शाबास. इकडे बघा. चला ओके, बघा आता फायनल. आता लक्ष द्या माझ्याकडं. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष दिलं तर कळेल तुम्हाला. आपला मुद्दा मुलगा व्हावा. आता मी सांगितलं विद्यार्थ्यांनी 1000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. बर, धनाची अपेक्षा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करावी. बरोबर. हां, पुत्रप्राप्तीची ज्यांना इच्छा आहे त्या पुत्रप्राप्तीच्या इच्छेसाठी 1500 शिवलिंगाची त्यानं पूजा करावी. 1500 शिवलिंग बनवावे. मार्ग सांगतो याच्यात मी, अजून आहेत मार्ग बरेच आहे. 1500 मातीचे शिवलिंग बनवावेत. शूद्र असाल तर काळ्या मातीपासून, मी काल सांगितलेलंच आहे आम्हाला आपल्याला. म्हणून 1500 शिवलिंग बनवावेत आणि त्याची मनोभावे पूजा जर केली तर तुमच्या जीवनामध्ये इच्छित फलप्राप्ती प्राप्त होते असं वर्णन केलेलं आहे. पुढे बघा. वस्त्र आणि प्रावरणाची इच्छा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करावी. मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी 1 कोटी शिवलिंगाची पूजा करावी. आणि इकडं ऐका, पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी 1000, दयेची इच्छा करणाऱ्यांनी त्या ठिकाणी दयेची इच्छा करणाऱ्यांनी 3000, तीर्थयात्रेची इच्छा करणाऱ्यांनी 2000. चांगला मित्र मिळावा, चांगला मित्र मिळावा अशी जर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी 5 त्या ठिकाणी 3000 शिवलिंगाची पूजा करावी असं सांगितले. विशाल दादा, 3000. वशीकरण करण्याची इच्छा असेल तर 800 शिवलिंगाची पूजा करावी असं वर्णन आलंय. 800 शिवलिंगाची पूजा करावी. मी काही घरचं सांगत नाही. लबड कशाला? होय, आपण लबड सांगतच नाही, काही जसं आलं तसं सांगतो. बरोबर आहे का नाही? आता पुढे ऐका, एक मुद्दा मी आपल्याला क्लिअर करून देतो. आता बघा, आता तिथवर आलं शिवलिंगाची पूजा करावी. दारिद्र्य जर आलेलं असेल आणि त्याच्यातून सुटायचं असेल तर 5000 शिवलिंगाची पूजा करावी. ती लक्ष द्या. आता बघा, आणि बंधनातून जाण्यासाठी 500 शिवलिंगाची पूजा करावी. आणि नित्य ज्याला शिव महापूजा करायची आहे त्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवपूजेमध्ये 1 शिवलिंग त्या ठिकाणी असावं. त्याच्या शेजारी नंदी असावा. म्हणून जुन्या काळामध्ये तुळशी वृंदावनामध्ये एक छोटीशी पिंड असायची आणि एक नंदी सुद्धा असायचा. बोला ना, शाळीग्राम असायचा का नाही सांगा? अजून असेल काही घरामध्ये, काही घरात नाही. लक्षात आलं माझं बोलणं? म्हणून आता याच्यात मार्ग एक दिलाय. ज्या वेळेला तुम्हाला ही अपेक्षित माती मिळत नसेल, माती मिळाली नाही तर काल एक पर्याय सांगितला होता आणि तोच पर्याय याच्यात आहे. तुम्ही सुवर्णाचं किंवा चांदीचं शिवलिंग बनवून त्याची तुम्ही पूजा करू शकता. आणि हे सगळंच जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्हाला हे सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी 1 कोटी वेळेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जर तुमचा 1 कोटी वेळेला झाला तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा अपेक्षा भगवान शिवजी प्रसन्न होऊन तुमच्यावरती कृपा करतात. हे लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी किती? 1 कोटी. 1 कोटी वेळेला, 1 कोटी वेळेला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप 1 कोटी वेळेला झाला पाहिजे.
श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जप ग्रंथामध्ये सांगितलेला नाही, त्याचा उल्लेख कुठेच आलेला नाही. शिवपुराणामध्ये त्या तुम्ही वाचलंय, उल्लेख आलेला नाही. फक्त उल्लेख आलाय तो ओम नमः शिवाय या मंत्राचा. लक्षात आलं का नाही? म्हणून ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण जप कायमस्वरूपी करावा असं या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. पुढे त्या ठिकाणी शिव नैवेद्य, शिवाचा नैवेद्याचं महात्म्य आलेलं आहे आणि नैवेद्याबरोबर त्या ठिकाणी बिल्वाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. बिल्व म्हणजे आरती. बिल्व म्हणजे काहीच घेणं देणं नाही. मी म्हणलं ना बिल्व म्हणजे आरती, आरती काही नाही. बिल्व म्हणजे आरती म्हणायला लागल्यात. अगं माया हो, बिल्व शब्दाचा अर्थ बेल होतो ना, बरोबर आहे का नाही? आणि बेलाचं महात्म्य त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. कारण बेलाचं झाड आणि बेलाचं पान हे भगवान परमात्म्याच्या आवडीचं आहे. बेलाशिवाय देवाला दुसरं काही आवडत नाही. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. नारी वाजवा, गळ्यात शोभती रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात शोभती रुद्राक्षाच्या माळा, शोभती रुद्राक्षाच्या माळा. पायात खडवा छाने, पायात खडवा छाने छाने छाने, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. हात वर घ्या सर्वांनी, हे यांना घ्या, कॅमेऱ्यात घ्या. जतेतून वाहे झुळ झुळ गंगा, जतेतून वाहे झुळ झुळ गंगा, जतेतून वाहे झुळ झुळ गंगा. डोक्यावर चांदोबा छाने, डोक्यावर चांदोबा छान 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 छान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचं पान.
बेलाचं पान वा दाजी आवडते बेलाचं पान वा पखवा शंकराला माझ्या कराडे महाराज आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. महादेवाच्या आवडीचं बेल आहे आणि हे भजन सुद्धा महादेवाच्या आवडीचं आहे. आपल्याला महादेवाच्या आवडीचं व्हायचंय पण बेलाचं पान देवाला समर्पित करायचं आणि रोज एक तांब्या भरून पाणी एक लोका जल